करूं न्ही. सगळे पत्रकार भावांचे स्वागत करता. आयची प्रेस कॉन्फरन्स ही इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस फेडरेशन हाच्या तर्फे आमी आयोजीत केल्ली आसा. म्हाज्या बरोबर आसा बाब रितेश मेहतार, वो गोवा स्टेट वायस प्रेसिडेंट इंडस्ट्रीज ह्या युनिटाचें सगळें काम पळयता. म्हाज्या बरोबर आसा आनंद गावडे, गोवा स्टेट जनरल सेक्रेटरी म्हणून काम पळयता. त्याच बरोबर म्हाज्या बरोबर आसा मिथून वजरेकर, वो एक्झिक्युटीव मेंबर आसा आमच्या स्टेट कमिटीचो. आयज पत्रकार परिशद आपोवपा फाटल्यान कारण म्हटल्यार एक 2 दीस पयलीं म्हणजे 26 तारखेक एक न्यूज आयिल्ली की IDC आनी इंडस्ट्रीज मिनिस्टर तेज्या बरोबर आमचो गोंयचो मुख्यमंत्री आनी कांय इंडस्ट्रियलिस्ट हेंची मिटींग जाली. आनी त्या मिटिंगेंतल्यान आमच्या गोंयच्या मुख्यमंत्र्यान एक पॉलिसी तांच्यांनी जाहीर केली. ती म्हटल्यार गोंयान इंडस्ट्रियल इस्टेट्स ज्यो आसात त्या इंडस्ट्रियल इस्टेटींनी सगळ्या मेळून आयडेंटिफायड 423 प्लॉट्स, हे प्लॉट्स 4 भागांनी तेंच्यांनी डिवायड केले. ते कशे तर एक प्लॉट्स विथ नो शेड, म्हणजे प्लॉट्स घेतल्या कोणे तरी पण ते शेड बीन कांय ना, कसलेंच कन्स्ट्रक्शन ना, पण ते वेकंट आसा. दुसरो भाग असो आसा की प्लॉट्स विथ इनकम्प्लीट शेड, कोणे तरी शेड प्लॉट घेतलो, ताचेर काम सुरू केलें आनी काम इनकम्प्लीट दवरून तें बंद उडयलें. तिसरो आसा प्लॉट्स विथ कंप्लीट शेड बट काम सुरू जावं ना, केन्ना फॅक्टरी चल्लीच ना, खंयचें युनीट थंय इस्टॅब्लिशूच जावना. आनी चवथो आनी एक भाग आसा तो म्हटल्यार क्लोज्ड युनीट, म्हणजे प्लॉट्स घेतले, शेड बांदली, काम चालू केलें, सगळे प्रकारचे थंय तांच्यांनी वेवस्थीत बिझनेस केलो आनी मागीर तांच्यांनी बिझनेस क्लोज केलो. अशें तेंच्यांनी 4 भागांनी हे सगळे 423 शेड्स जे आसा गोंयभरान तेंच्यांनी डिवायड केल्या. आतां पयले 3 भाग जे आसा पळय ते हे प्लॉट्स जे 423 शेड्स आसा ते 423 शेड्स खंय गव्हर्मेंट परत तांचे कडल्यान विकती घेतली. मुख्यमंत्र्यान स्पेसिफीक सांगलां की ज्या रेटीन त्या लोकांनी तेन्ना विकती घेतलेली त्या रेटीन न्ही, पूण आयच्या रेटीन तेंचे कडल्यान ती परत विकती घेतले आनी परत कोणाक तरी रिअलॉट करतले किंवा रिट्रान्सफर ते प्लॉट करतले. आतां पयलो 3 भाग आसा, प्लॉट विथ नो शेड, प्लॉट विथ इनकम्प्लीट शेड एंड प्लॉट विथ शेड बट नो वर्क. आमकां हाज्या बद्दल कांयच म्हणणें ना. वी कॉंग्रेच्युलेट दीस गव्हर्मेंट की तेंच्यांनी असो एक स्टेप घेतलो म्हणून. पण चवथो जो भाग आसा पळय हो व्हेरी इम्पॉर्टंट भाग, कारण आमी लेबर फिल्डान जेन्ना काम करता तेन्ना आमच्या कडेन अश्यो मॅक्झिमम केसी येता ज्यो क्लोज युनिट्यो आसता. सीक इंडस्ट्रीज म्हणटा, कंपनी बंद करता आनी लोक वता, आनी एकदां सीक इंडस्ट्रीज म्हणून ते गेले की मागीर वर्करांचें पेमेंट थंय उरता, क्लेम्स वर्करांचे आसता, वर्करांक ग्रॅज्युटी मेळना, वर्करांचे सारके PF भरलेले नासता, नाना प्रकारचे सगळे प्रॉब्लम्स जे आसा पळय ते वर्करांक फेस करचे पडटा बिकॉज ऑफ दीस टायप ऑफ इंडस्ट्रीज, म्हणजे सीक इंडस्ट्रीज जे क्लोज युनीट आसा. आतां सरकारान हें जेन्ना डिक्लेअर केलें तेन्ना सांगलें ना कितले क्लोज युनीट त्यो सरकारान एक्चुअली सांगूंक जाय आशिल्लें की क्लोज युनीट आमी आयडेंटिफाय केल्ली आसा त्यो सो एंड सो नंबर क्लोज युनीट आसा. आनी हे क्लोज युनीट जे आसा पळय तांकां थोड्यांक तेंच्यांनी सीक इंडस्ट्रीज जे म्हणटात तांकां एक एक्झीट प्लॅन सरकारान जाहीर केला. एक्झीट प्लॅन म्हटल्यार कितें तर त्या एक्झीट प्लॅनाच्यान ट्रान्सफर फी जी आसा ती ट्रान्सफर फी तांकां शुल्क जो फी आसा ती माफ केली वतली. म्हणजे धंदो चलयतात तुमी, गव्हर्मेंटाचे सगळे रिसोर्सीस घेतात. त्याच प्रेस कॉन्फरन्सार मुख्यमंत्री सांगतात की बिझनेस चलोवपा लागून तांकां इलेक्ट्रिसिटी, वॉटर हे सगळ्याची सबसिडी दिल्ली. सगळ्या प्रकारची सबसिडी घेवन मागीर ते सीक जाता तांकां हें सरकार एक्झीट प्लॅन दिता, सवलत दिता. आमची सरकारा कडेन मागणी ही आसा प्रेस कॉन्फरन्स घेवपा फाटलें कारण अशें की जितल्योय सीक इंडस्ट्रीज आसा ह्या 423 भितर, जितले क्लोज्ड युनीट आसा ह्या वर्करांचे तुमी विचार केलो काय कितें? कारण त्या वर्करांच्यो केसी 10-10, 15-15 वर्सां, थोड्यांच्यो 5 वर्सां केसी कोर्टान पेंडींग आसा. म्हाज्या बरोबर बाब रितेश आसा, मुक्तार इंडस्ट्रीजान तो काम करतलो, मुक्तार ऑटोमोबायल कंपनी. हे दोनूय वर्कर थंयचेच आसा. फाटलीं 5 वर्सां आमी तेंचे केसी लडयल्यो, केसी जिखल्यो आनी ह्या सगळ्या वर्करांक 40 लाख ही कंपनी दिवपाची आसा. तेंचो पगार, तेंचे ग्रॅज्युटी, सगळे पयशे रिकवरी सर्टिफिकेट गव्हर्मेंटान इश्यू करून जे कलेक्टरान, सावथ गोवा कलेक्टरान रिकवरी करूंक जाय आशिल्ली ती रिकवरी जवळ जवळ 2 वर्सां तेंच्यांनी रिकवरी पेंडींग दवरल्या. ह्या वर्कर
जेंकां दुसरे कडेन खंय काम ना, कितलेशे लोक जाणटे जाले आतां, ह्या वर्करांचो सरकार विचार कित्याक करना असो म्हाजो सरकाराक प्रश्न आसा. म्हाजो असो डिमांड आसा की जेन्ना तुमी ही सवलत दितले, तांचे कडल्यान विकते घेतले, तांकां पयशे दितले पळय, त्या टायमार हे वर्कर जितले आसा त्या वर्करांचे पयली पेमेंट जो कितें तेंचे लिगल ड्यूज आसा ते सरकारान ह्या वर्करांक दिवपाचे. उरलेले पयशे मागीर तुमी काडून दिया, आमकां कसलोच हरकत ना. अदरवायज हांवें पयलींच सांगलां की हे जे पयली 3 भागांक आमकां कसलीच हरकत ना आनी वी एक्सेप्ट किंवा आमी म्हणटा कॉंग्रेच्युलेट करता की अशें डिसिजन गव्हर्मेंटान घेतलें. पूण 4थो भाग जो आसा पळय, 4थ्या भागार सरकारान लक्ष घालपाची गरज आसा. सरकार वर्करांचेर लक्ष कसलेंच घालना. वर्करांचेर कितलेशे अन्याय जाता थंय सरकार पळोवपाक वचना. सुप्रीम कोर्टान जें म्हटलां की सरकार गव्हर्मेंट शूड बी अ मॉडल एम्प्लॉयर म्हणून. तो मॉडल एम्प्लॉयर सरकार हो आमचो गोंयचो सरकार तर केन्नाच जावपाक शकलो ना. सेंट्रल गव्हर्मेंटाचे हांगा युनीट जे आसा त्या युनिटांनी सुद्दां आमी अशें म्हणटा की गव्हर्मेंट शूड बी अ मॉडल एम्प्लॉयर. थंय बीन गव्हर्मेंट फेल जाला, सेंट्रल गव्हर्मेंट फेल जाला. कारण मॅक्झिमम जाग्यांचेर कॉन्ट्रॅक्ट वर्कर सरकारूच अपॉयंट करता. कॉन्ट्रॅक्ट वर्कर सरकारूच अपॉयंट करता आनी सरकार मागीर हे एक्ट इम्प्लिमेंट प्रायवेट पार्टींचेर कशें करतलो हो म्हाजो प्रश्न आसा. सो हातून मेजर आमकां जो इश्यू आशिल्लो तो मेजर इश्यू म्हटल्यार क्लोज युनिटाचो आशिल्लो. हांव सरकाराक विनंती करता की ह्या सगळ्या क्लोज युनिटांक पयशे दिवच्या पयलीं ते जे एम्प्लॉयर आसा ते वर्करांक कितले पयशे देणे आसा ते सरकारान पयलीं फायंड आवट करचें आनी मागीरूच वर्करांक पयशे पे केल्या नंतरूच त्या जो युनिटाचो ओनर जो आसा किंवा एम्प्लॉयर आसा ताका सरकारान पयशे दिवचे. हो आमचो एक मुद्दो आशिल्लो. आतां मुक्तार ऑटोमोबायल्स तुमकां जी गजाल सांगली ती मुक्तार ऑटोमोबायल्साच्यो रिट्रेंचमेंटाच्यो केसी आसा, ट्रान्सफराच्यो केसी आसा, सगळ्यो केसीस ज्यो आसा पळय ते लेबर कोर्टान वर्करांच्या फेवरान जाल्या. लेबर कमिशनरान अंडर 33C1 रिकवरी सर्टिफिकेट काडल्या. रिकवरी सर्टिफिकेट आसून सुद्दां डेप्युटी कलेक्टरान जे रिकवरी करूंक जाय, एटॅचमेंट करूंक जाय, ते एटॅचमेंट करपाक आमचे गव्हर्मेंट मशिनरी ही फेल जाल्ली आसा. आनी हे दर म्हयन्याक वण थंय वता आनी मामलेदाराच्या ऑफिसान बसता की रिकवरी तुमी केन्ना करतले काय म्हणून. पण तेंचे आजून पर्यंत रिकवरी जाल्ली ना. फाटली 3 वर्सां रिकवरीची वाट हे पळयतात. अशे कितलेशेच वर्कर आमी थंय गेल्ले कडेन पळयतात, वेगळे वेगळे युनियनांतले रिकवरीची वाट पळयतात. गव्हर्मेंट मशिनरीची रिकवरी करपाक सदांच फेल जाल्ली आसा. पण अशा प्रकारचे सवलती ह्या इंडस्ट्रीक दिता पळय गव्हर्मेंट, हेजेर मातसो आमचो आक्षेप आसा. आज एक दुसरें आनी एक पॉलिसी डिसिजन गव्हर्मेंटांतल्यान अंगणवाडी वर्कर्स आनी टिचर्सांक 62 एज केल्या पळय, एज ऑफ रिटायरमेंट, ही हो एक विशय आमच्या समोर आसा. जेन्ना डिसिजन आयलें 26 तारखेक डिसिजन हे म्हणजे नोटिफिकेशन आयलें 26 तारखेक. तेच्या नंतर आमी सर्कुलर वाचले. सर्कुलरान अशें म्हटलां की 30 एप्रील 2024 जे कोण रिटायर जाला अंगणवाडी वर्कर्स किंवा हेल्पर्स तांकां 1/5/2024 एक्सटेंशन मेळटलें 2 वर्सां फुडें आनी देर एज वील बी 62. तेच्या पयलीं 30 तारखेच्या पयलीं जे कोण रिटायर जाल्ले पळय त्या वर्करांनी आमकां एप्रोच केल्यान सांगलें की हो आमचेर अन्याय म्हणून. कारण 30/4/2031 3 फक्त वर्कर्स रिटायर जाल्या आनी 3 वर्कर्सांक रिटायर करपाक बेनिफीट दिवपाक लागून डिपार्टमेंटांनी केदें व्हडलें डिसिजन घेतलां. आतां ह्या डिसिजनाचेर मोर दॅन 75% ऑफ अंगणवाडी वर्कर्स एंड हेल्पर्स आर नॉट हॅपी. ते म्हणटा 60 वर्सां जावन आमी काम करूंकूच शकना. काही लोकांक थंय काम एक्सटेंशन काम करूंक जाय, थंय लिडरशीप करूंक जाय म्हणून ती जॉब कंटिन्यू करूंक जाय. तेच्या फुडें एक स्टेप वचून हांव सांगता की जेन्ना हें डिसिजन आयलें तेन्ना मिटिंग्स ज्यो सॅक्टरांनी आतां मिटिंग्स जाल्यो आनी थंय पर्टिक्युलर ऑफिसर जे कंट्रोल करता अंगणवाडी वर्कर्स एंड हेल्पर्स ती वर्कर्सांक फोर्स करता की इफ यू डोंट एक्सेप्ट 62 एज अ एज ऑफ रिटायरमेंट जाल्यार तुमकां रिटायरमेंट बेनिफीट कंप्लीट मेळचो ना. आमी 2021 डिसेंबर 2021 आंदोलन करून ते रिटायरमेंट बेनिफीट घेतलेले गव्हर्मेंटा कडल्यान जे पयलीं मेळनाशिल्ले. तें जर तुमकां जाय जाल्यार यू हॅव टू एक्सेप्ट दीस नोटिफिकेशन ऑफ 62 जी बायलां रेडी ना कारण तेंचे हेल्थ रिजन्स आसा, बाकीचे रिजन्स आसा. तेच्या व्यतिरिक्त हे जे सर्कुलर आसा सर्कुलरान क्लियर म्हटलेलें आसा सब्जेक्ट टू हेल्थ कंडिशन. म्हणजे सब्जेक्ट टू हेल्थ कंडिशन म्हटल्यार कोणाक? जेंकां GMC हेल्थ सर्टिफिकेट दितली तेंकांच न्ही, सगळ्यांक काय दिवची ना, सिलेक्टेड लोकांक दितली.
हू आर क्लोज टू द डिपार्टमेंट, हू आर क्लोज टू द मिनिस्टर, हांकांच मेळटलें सगळें. सो हे खूब जाणांचेर हितून अन्याय जातलो असो खूब जाणांक दिसता. म्हणून ऑलमोस्ट 75% ऑफ द वर्कर्स आर अगेन्स्ट दीस डिसिजन. सो सरकाराक हांव विनंती करता की सगळ्या वर्करांचे पयलीं म्हणणें आयकून घेवनूच हें डिसिजन घेवचें. तिसरी गजाल म्हटल्यार 26 तारखेक तुमी नोटिफिकेशन काडटा बॅकडेटेड फ्रॉम 1 मे 2024 हें इम्प्लिमेंट जातलें म्हणून. 30 एप्रील 2024 रिटायर जाली. तेंच्यांनी 1.5 म्हयनो काम केलो विदावट एनी लेटर, विदावट एनी ऑर्डर, विदावट एनी सँक्शन ऑफ द गव्हर्मेंट अँड विदावट फायनान्शियल अप्रुवल. हे पयशे तांकां पगार कोण दितलो? म्हणजे डिपार्टमेंट आपल्या गव्हर्मेंट फंडांतल्यान दितलो विदावट एनी अप्रुवल, काय तो डिपार्टमेंटाचो हेड दितलो? कारण ताणा कंटिन्यू केला डिपार्टमेंटाच्या हेडान. सो हें सरकारान जाहीर करचें पडटलें, कारण हो पयसो जो आसा तो सुद्दां आमचोच पयसो न्ही. आमचेच कडल्यान खंयच्यान ना खंयच्यान टॅक्स कलेक्शनांतल्यान हो पयसो जो आयिल्लो आसा तोच पयसो. सो म्हाजी सरकारा कडेन विनंती आसा की ही 2 डिसिजनां तुमी जी घेतल्या फाटल्या 2 दिसान, एक म्हटल्यार IDCचे प्लॉट तुमी रिट्रान्सफर परचेस करून परत मागीर रिट्रान्सफर अलॉट करतले, ते क्लोज्ड युनिटाक तुमी सवलत दिता आसतना वर्करांचो विचार करचो. दुसरी अंगणवाडी वर्करांचो जेन्ना तुमी विचार करता तेन्ना अंगणवाडी वर्करांक कॉन्फिडन्सान घेवन तुमी सगळीं डिसिजनां घेवची अशें म्हाजें म्हणणें आसा. आनी तिसरें हांव सगळ्यांत मोठें इम्पॉर्टंट म्हटल्यार हांव सगळ्या गोंयच्या वर्करांक जे अफेक्टेड आसा क्लोज्ड युनिट सीक युनिटांक लागून तांकां हांव आवाहन करता की तेंच्यांनी आमकां कॉन्टॅक्ट करचें, कारण हो विशय आमी सरकारा पर्यंत आमी व्हरतले. ह्या विशयाचेर कितें ना कितें तोडगो येता असो आमी प्रयत्न करतले. जांकां जांकां आमची मदत लागतली तेंच्यांनी आमकां कॉन्टॅक्ट करचो अशें सगळ्या वर्करां कडेन हांव आवाहन करता. लोकां पर्यंत पावलो ना चड पर्यंत. आज हें प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण इतलेंच की वर्करांक पयलीं म्हटल्यार कळोवंक जाय की तुमकां पयसो दिवच्या पयलीं सरकार ह्या सीक इंडस्ट्रीच्या ओनरांक पयसो दिवन तांकां मोकळे करतले आनी तुमी उपाशी पडपाचें आसा. हें वर्करांक सांगपाक लागून बेजिकली प्रेस कॉन्फरन्स आसा. त्या वर्करांनी आमकां कॉन्टॅक्ट करचो, कारण आमी हो प्रोसेस जो आसा तो फुडें व्हरता. ना, हें आयडेंटिफाय करचें पडटलें, कारण सरकारान सांगलें कितें 423 टोटल युनिट्स आसा, शेड्स म्हणजे प्लॉट्स आसा. ते 423तले 4 भाग केल्या. सरकारान स्पेसिफाय केल्लें ना की हो क्लोज युनिट कितले आसा ते, खंयचे शेड्स बांदलेले ना, ते सरकारान कांयच स्पेसिफाय केल्लें ना. सो सरकारान हाचेर उगड येवचें की कितले आसा. आनी दुसरें आमकां अशें म्हणून म्हाका अशें दिसता की जेन्ना तुमी ओल्ड रेटीन तांकां दिवचे ना, न्यू रेटीन दितले म्हणटा पळय, हो कोणाक पर्टिक्युलर हाका बेनिफीट दिवपाचो प्रयत्न सरकार करता काय कितें असो एक संशय येता. कारण तुमी बिल्डींग तुमी प्लॉट घेतला आनी तुमी बांदूना, हो कोणाचो प्रॉब्लम? दीस इज द प्रॉब्लम ऑफ द एम्प्लॉयर. सरकारान तांकां इतली सवलत कित्याक दिवची? हीच सवलत जर वर्करांक दिल्ली जाल्यार वर्क 4 आशिर्वाद तरी मेळटले आशिल्ले तुमकां, तेय मेळनात तुमकां. सो सरकारान हेजेर उगड येवचें अशें म्हाजे तरी सरकारा कडेन मागणें आसा. कितें म्हटलें? हय, ना, वायब्रंट गोवा केलो, कितें जालें? कितलेशे जॉब फेर केले, कितले जॉब मेळ्ळे? सरकार सांगता एक करता एक न्ही. सो हे सगळ्यो गोश्टी सरकारचे फक्त दाखोवपाचो प्रयत्न करता. हितून आनी एक मुख्यमंत्र्यान स्पेसिफीक कितें म्हटलां की ह्या डिसिजनांतल्यान खंय नवीन इंडस्ट्रीज येतल्यो, न्यू एम्प्लॉयमेंट येतलें. आतां नवीन इंडस्ट्रीज कसल्यो येतल्यो आनी एम्प्लॉयमेंट कोणाक मेळटलें? म्हणजे एम्प्लॉयमेंट परत तुमी बिहार, ओरिसा थंयचोच वर्कफोर्स हाडून करतले की गोंयकारांक एम्प्लॉयमेंट दितले? हें सरकारान स्पेसिफाय दिवंक जाय न्ही. सो सरकार जर तो विचार करतलो, आमचो एक डिमांड आसा की 80% जॉब जो आसा पळय तो मागीर परमनंट आसूं किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल आसूं किंवा टेम्पररी आसूं, हो आमच्या गोंयकारांक सरकारान दिवचो पडटलो. तशें कंडिशन घालूनच हे प्लॉट्स जे आसा ते रिअलोकेट किंवा रिट्रान्सफर सरकारान करचे. हय, सीक इंडस्ट्रीज म्हणून कंपनी बंद करून गेल्या न्ही. म्हणजे आमचे कडेन हांगा ज्वलंत उदाहरण म्हटल्यार मुक्तार इंडस्ट्रीज. मुक्तार ऑटोमोबायल जी हेज्यो महिंद्राच्यो गाडयो विकताले किंवा सर्वीस दिताले, थंय हे काम करपी वर्कर्स काम भरपूर आसतना तेंच्यांनी आपलो युनीट जो आसा तो आपल्या सयऱ्याक कोणाक तरी दुसऱ्या नांवान चलोवपाक दिला आनी आपली इंडस्ट्री सीक म्हणून दाखयल्या आनी कामगारांक रस्त्यार उडयला. सो अशे फ्रॉडस्टर्स जे आसा पळय, फ्रॉडस्टर्सांचेर सरकारान लक्ष दिवंक जाय न्ही. बरोबर, हय, सगळें हय इफेक्ट हो गोंयकारांकूच जातलो. कित्याक जे भायले जे लोक येता पळय, म्हणजे मायग्रंट वर्कर्स येता पळय, ते आज ह्या इंडस्ट्रीन ना, बंद जाली.
ते सोडटा दुसऱ्या स्टेटीन वतले किंवा आमच्या स्टेटीन दुसऱ्या इंडस्ट्रीन वतले. त्या लोकांक काम अवेलेबल आसा बिकॉज दे आर नॉट परमनंट वर्कर्स. कॉन्ट्रॅक्टाचेर काम करता, आज ह्या कॉन्ट्रॅक्टराचेर, फाल्यां त्या कॉन्ट्रॅक्टराचेर, अशे तेंचे कंडिशन्स आसा. थोडेच परमनंट वर्कर जे भायले आसा पळय ते हितून आसा जे इफेक्टेड जातले. हय, म्हणजे कोणें डिमांड घेतलेलो 62चो होय विचार करचो पडटलो न्ही. एका मनशाक किंवा दुसऱ्या दोग जाण मनशाक फक्त एकोमोडेट करपाक लागून तुमी हें डिसिजन घेतला न्ही. पण बाकीच्या वर्करांचे इतले सगळे डिमांड्स आसा. पेन्शनाचो विशय आशिल्लो, त्या सरकारान कित्याक करूना. ग्रॅज्युएटी लागू करपाची आशिल्ली, आमचो डिमांड आशिल्लो, तो आजून लागू कित्याक करूना. सुप्रीम कोर्टाचें जजमेंट सुद्दां आयलां की अंगणवाडी वर्कर्स एलिजिबल फॉर ग्रॅज्युएटी म्हणून, तरी पूण आमचें स्टेट गव्हर्मेंट लागू करना. सो ह्यो सगळ्यो गोश्टी ज्यो आसा पळय त्यो सरकार लागू करच ना. आनी कोणाक तरी एकट्याक बेनिफीट दिवपाक काय दुसऱ्याक बेनिफीट दिवपाक लागून, दोग जाणांक बेनिफीट दिवपाक लागून तेच ती जे कोण रिटायर आतां दोग जाण जाल्या पळय ती पयलींची युनियनाची ओल्ड युनियन लिडर्स आसा, पयलीं पासून लिडर्स आसा. दे हॅव गूड कनेक्ट वीथ मिनिस्टर, गूड कनेक्ट वीथ द ऑफिसर्स. तांकां अकोमोडेट करपाक लागून सगळें डिसिजन घेतलो. अशें आमचे तरी चार्ज आसा गव्हर्मेंटाचेर. गव्हर्मेंटा कडेन लेबर पॉलिसीच ना न्ही. जर लेबर पॉलिसी आशिल्ली जाल्यार कितले एम्प्लॉयमेंट गोंयकारांक तुमी दितले हें लेबर पॉलिसीन आसूंक जाय आशिल्लें. कशा प्रकारचें एम्प्लॉयमेंट दितले हें आसूंक जाय आशिल्लें. मनोहर पर्रीकर जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्ना म्हाजें तेंचे कडेन एकदां उलोवणें जाल्लें. तेंच्यांनी स्पेसिफीक म्हाका म्हटलेलें उलयता आसतना की एम्प्लॉयमेंट 80% आपूण फेवर करता सगळे वर्क फोर्साक लागून. पण जेन्ना टॅक्निकल स्टाफ येता, जेन्ना ताका शिक्षण जाय, तें शिक्षण जर गोंयांत मेळना, तसो जर मेळना जाल्यार आय वील अकोमोडेट दॅट पर्सन. आमकां हरकतूच ना न्ही. पण जेन्ना आमचे कडेन वर्क फोर्स आसा, आमचो गोंयकार बेकार आसा, त्या वर्कराक तुमी काम दिवपा पेक्षा तुमी इंटरव्यू सुद्दां भायर महाराष्ट्रान घेवपाक लागले. म्हणजे इंडस्ट्री गोंयांत चलतली, सवलती गोंयचे घेतले, जमीन आमची, उदक आमचें, वारो आमचो, पोल्युशन आमी खावपाचें, सगळें आमी त्रास भोगपाचे. आनी तुमी वचून ते महाराष्ट्रान इंटरव्यू घेतले. गव्हर्मेंटाचो चॅक काय न्ही. लेबर पॉलिसी आशिल्ली जाल्यार गव्हर्मेंट हेजेर चॅक दवरतले आशिल्ले. गव्हर्मेंटाचो कसलोच चॅक ना. बरें, मायग्रंट लेबर एक्ट आसा, त्या मायग्रंट लेबर एक्टा अंडर आमच्या लेबर कमिशनरा कडेन रिकॉर्ड आसूंक जाय की खंयच्या स्टेटींतल्यान कितले लेबर मायग्रंट वर्कर हांगा आयल्या. तो गव्हर्मेंटा कडेन डेटा आसा काय कितें, तोय गव्हर्मेंटा कडेन डेटा ना. म्हणजे वर्कर्स किंवा लेबर पॉलिसी म्हणटा पळय दॅट इज अ फेलियर. म्हणजे आसा जाल्यार सुद्दां इट्स अ फेलियर अशें म्हाजें तरी म्हणणें आसा. म्हणणें आसा की हें सरकारान करूंक जाय. आमी जर आडोवपाक गेले जाल्यार आमकां एक तर म्हणटले की तुमी एंटी नॅशनल म्हणटले, दुसरे आमकां म्हणटले की तुमकां इंडस्ट्रीज नाका, तुमी कोफुजाव करपाकूच युनियन चलयतात म्हणटले. आमी खंय कितें आडोवपाक गेल्यार वी आर अ ट्रबल मेकर्स. पण हांगा कोणी मिनिस्टर समजा रस्तो सुद्दां आडयता, काम आडयता जाल्यार तेका तुमी ट्रबल मेकर्स म्हणनात. पर्वरीचे गजालां जाता, मिनिस्टरान रस्तो आडयलो पळय, अशेंच आमी रस्ते आडयल्यार तुमी आमकां एंटी नॅशनल म्हणटात न्ही. सो गव्हर्मेंट आमकां पळयतना कशें पळयता, आमकां पळयतना हावको कसो पळयता. म्हणजे शब्दान सांगल्यार की हे बेश्टे येवन बोवाळ घालतले आनी वतले, आपल्या फायद्याचें पळयतले. सो गव्हर्मेंटान ह्या सगळ्यांचेर चॅक दवरूंक जाय अशें म्हाजें तरी म्हणणें आसा.